तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही बघत असाल माझं यूट्यूब चॅनल. तर मला फक्त हेच बोलायचं आहे, की जी आता जे काही घटना घडल्या आहेत, ज्या अहमदाबादमध्ये, तर ते जे एरोप्लेन होतं, म्हणजे जे विमान होतं, ते बोईंगचं 787 जे ड्रीम लायनर विमान होतं, ते थोडंफार लक्झरी टाईपमध्ये, म्हणजे सहसा या अशा गोष्टी घडल्या नव्हत्या पाहिजेल होत्या, ज्या काही घडल्या त्या. तर मला थोडंसं म्हणजे मनात येतं, की तुमचं जे मेंटेनन्स आहे ते इतक्या डाऊन लेवलचं आहे का, की डायरेक्टली टेक ऑफ केल्यानंतर एक काही सेकंदामध्ये एरोप्लेन डायरेक्टली क्रॅश होतं. तर ह्या गोष्टी कुठेतरी इम्पॉसिबल वाटतात, पण तरी पॉसिबल झाल्या त्या. तर या गोष्टी खूप दुःखद आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे माझी भावपूर्ण श्रद्धांजली ज्या लोकांचा जीव ह्या गोष्टीमुळे ज्यांना गमवावा लागला. इतकंच म्हणायचं आहे, की एक गव्हर्नमेंटला किंवा ती जी बोईंग कंपनी आहे, त्यांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे, की आम्ही जे आहोत, म्हणजे आम्ही जे कस्टमर आहोत किंवा कन्झ्युमर जे किंवा आम्ही ट्रॅव्हलर जे आहोत, ते समजा डोळे झाकून तुमची जी काही सर्व्हिस आहेत त्यामधून आम्ही प्रवास करतो. आम्ही तुमच्यावरती पूर्ण भरोसा ठेवतो. मग भले ते इकॉनॉमी क्लासचं तिकीट असो किंवा फर्स्ट क्लासचं असो. पण तुमची पण तेवढी 100% जबाबदारी आहे, की ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात किंवा आफ्टर ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या फ्लाईटचे जास्त करून होत असतात. पण ते झाल्यानंतर त्यांचा जो इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्ही स्वतःचं रेप्युटेशन, म्हणजे प्रायव्हेट कंपन्या तर रेप्युटेशन जपण्यासाठी भरपूर गोष्टी स्किप करून मीडियासमोर आणत असतात न्यूज चॅनलमध्ये. आणि गव्हर्नमेंट फक्त त्यांच्या देशांचं रेप्युटेशन खराब न होण्यासाठी या गोष्टी आपल्याला सांगतात, की याच्यामध्ये म्हणजे पायलटची चुकी आहे किंवा टेक्निकल इश्यू झाले वगैरे. फक्त टेक्निकल इश्यू आणि पायलटची चुकी आहे किंवा कंट्रोल टॉवरची चुकी आहे किंवा या गोष्टी नका सांगू. ज्या प्रॉपर 100% घडतात ना, त्या गोष्टी आम्हाला हव्यात. कारण की ह्या आमच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर काय होणार माहिती आहे काय, उद्या पण काय आम्ही एखाद्या फ्लाईटमध्ये बसू, तिकडे प्रॉपर त्या फ्लाईटमध्ये तुम्ही बघत असाल, त्या व्यक्तीने सांगितलं की तिथं प्रॉपर म्हणजे जे फॅन्स होते ते प्रॉपरली, म्हणजे फॅन्स म्हणजे जे AC आपण जे बोलतो, प्रॉपरली वर्क करत नव्हते, म्हणजे चेअर्सच्या इथे. आणि दुसरी गोष्ट तिकडे जे काय आपल्या स्क्रीन असते ती पण प्रॉपर व्यवस्थित नव्हती, म्हणजे खूप मेंटेनन्सचा इश्यू होता. तर ह्या गोष्टी, आणि ते पण बोईंगच्या 787 जे विमान आहे, तर त्या गोष्टींमध्ये होतं, म्हणजे ड्रीम लायनरमध्ये होतं. म्हणजे हे खूप म्हणजे आश्चर्यचकित आहे. एक ठीक आहे, आपण साध्या एरोप्लेनमध्ये बोलू शकतो, पण ते बोईंगचं जे ड्रीम लायनर आहे ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं विमान आहे. तर मग आता प्रश्न हा येतो, की आता इथून पुढे विमानाने प्रवास करायचा की नाही? का काय? का म्हणजे असं हे नाही, म्हणजे आपला जो कॉन्फिडंट आहे या न्यूजमुळे पूर्ण डाऊन होऊन जातो. तर मित्रांनो, मला फक्त हेच सांगायचं आहे, की इथून पुढे जर तुम्ही प्रवास करत असाल, तर प्रॉपरली तिकडे जेव्हा तुम्हाला एखादे तिकीट बुक झाल्यानंतर, कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रवास कराल, तेव्हा प्रॉपरली बघा तिकडचं, म्हणजे ज्या सीट्सवरती तुम्हाला जी सीट्स अवेलेबल होते ते तिथे प्रॉपरली ते वर्किंग करतं की नाही, म्हणजे ACs वगैरे. का की मी हे का बोलतो, की थोड्याशा बेसिक गोष्टीवरून आपण एक अंदाज लावू शकतो, की ते जी मॅनेजमेंट आहे ती प्रायव्हेट सेक्टरची, म्हणजे एअर इंडिया असो किंवा इतर काही कंपन्याच असो, त्यांच्यावर आपल्याला कळतं की ह्यांचं किती प्रॉपर मॅनेजमेंट आहे. आणि मग तशानुसारच तुम्ही त्या एखाद्या कंपनीनी प्रवास करा. मी असं नाही बोलत एअर इंडिया इज अ बेस्ट कंपनी इन एअरलाईन्स. तर पण तरी माझी अशी अपेक्षा आहे, की पुढच्या अशा ज्या गोष्टी घडू नये, सहसा मेंटेनन्स ठेवा. कारण की तुमचा जो प्रॉपर मेंटेनन्सच्या वरती आमचा जीव अवलंब आहे. ही गोष्ट ध्यानात असू द्या. आणि आमचा प्लस तुमची जी इमेज आहे ती पण त्या गोष्टीवरच अवलंबून आहे. तर मला हे सांगायचं होतं मित्रांनो. तर बाहेर जाताना सतर्क राहावा आणि काळजी घ्या आपली. आणि फॅमिलीला घेऊन जात असताना बघा तुम्ही, की कसं वातावरण कसं बाहेर आहे, किंवा भरपूर ढगाळ वातावरण असेल किंवा भरपूर म्हणजे असं वादळ वारा असेल किंवा हायली म्हणजे बोलतो ना आपण उन्हाळा वगैरे असेल, तर सहसा ट्रॅव्हल्स थोडंसं टाळा. म्हणजे क्लायमेट जर सनी असेल, म्हणजे चांगलं असेल, तरच ट्रॅव्हल करा. इट्स ओके. कारण की टेक्निकल गोष्टी होतात, आपण त्याला म्हणजे हे करू नाही शकत, कधी कधी होतात त्या. आणि ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि चला मग, काळजी घ्या. टेक केअर. गुड बाय. जय हिंद.